फायनली मी घरी जायला निघाले आणि ऑफकोर्स ॲज ऑलवेज मग तो प्रवास आपला फोर व्हीलरचा असो, टू व्हीलरचा असो, टू व्हीलरला सॉरी खिडकीचं तर नसतं काही प्रश्न, फ्लाईटचा असो किंवा बसचा असो, विंडो सीट तर कायम मला मिळतेच बिकॉज मला ती खूप आवडते आणि मला ती मिळून जाते. तर माझा प्रवास चालू झाला आणि चालू होता होता अचानकपणे असं झालं की कोल्हापूरमध्ये येऊन माझा प्रवास चक्क 2 तासांसाठी लांबला बिकॉज मला तिथे थांबावं लागलं. माझ्या चेहऱ्यावरून तर फ्रस्ट्रेशन कळतच असेल की काय यार फालतूपणे, म्हणजे मला जायचं आहे लवकर घरी आणि जी बस आहे ती बस 2 तास लेट झाली आहे आणि आयडिया काहीच नाही आहे. काही म्हणजे काहीच नाही आहे की कळतच नाही आहे का लेट झाली आहे, का झाले आणि फायनली 2 तासाच्या वेटिंग नंतर मला माझी बस मिळाली आणि मी एक सुटकेचा निश्वास सोडला बिकॉज घरी पोचायचं आहे लवकर, एवढं एक आणि एकच डोक्यात होतं आणि मी पोहोचण्याआधी माझा भाऊ मला घ्यायला आला होता ऑफकोर्स. आणि त्यानंतर मी फायनली माझा घरी पोचले आणि घरी पोचल्यावरती असं खूप जास्त छान वाटत होतं. पूर्ण दिवसभर प्रवास केला होता, कंटाळले होते, चिडचिड झाली होती, पण हे सगळं घरी पोचल्यावर गेलं जेव्हा मम्मी पप्पा भाऊ सगळे लोक दिसले त्यावेळेला. आणि ऑफकोर्स मला खूप जास्त मस्त वाटतंय. तर हे माझं घर आहे कोकणामधलं आणि मागे बघू शकता डोंगर आणि जंगल पण आहे. ऑफकोर्स कोकणात आल्याची फिलिंग तर इकडून बघितल्यावरती प्रत्येकाला येऊ शकते. बाय बाय.